साहित्य संमेलन हे फक्त लग्नाच्या वराडासारखं बिराडासारखं किंवा बाबाबायांच्या उत्सवासारखं जागरणासारखं नसतं. मला कोणीतरी सांगितलं की अहो आता आचारसंहिता चालू आहे, कसं होणार? मी म्हटलं राजकारण्यांची आचारसंहिता असेल, ही आमची विचारसंहिता आहे. आता तुम्ही साहित्याला जागाच ठेवली नाही तर लेखक कवींनी जायचं कुठं? एखाद्या अभिनेत्रीला दिवस गेले तर तुम्ही 4-4 कॉलम बातम्या लावता, तिचे फोटो वगैरे लावता. तुम्ही एखादी कादंबरी नव्यानं आली म्हणून एखादा कॉलम कधी खर्च केलाय का? तुम्ही कवितेला जागा देत नाही, तुम्ही कथेला जागा देत नाही. तुम्ही सिनेमाला जाता, 400 रुपयाचं पॉपकॉर्न प्रत्येकाच्या हातात असतं आणि त्यावेळेला चर्चा करता, अरे बाप रे, आता मराठी पुस्तक कुठलंही 300 रुपयाच्या खाली नाही. अरे तुला त्या पॉपकॉर्न मधून काय मिळालं? महाराष्ट्राची साहित्य संस्कृती, मराठी भाषा धोक्याच्या रेषेमध्ये आहे. लोक पानिपत हा शब्द ऐकायला तयार नसायचे. तर त्याने मला विचारलं, बाळ तुम्ही त्या कादंबरीचं नाव काय ठेवलेलं आहे? मी म्हटलं पानिपत. अरे नको रे म्हणे, एवढं अभद्र शीर्षक, निदान ते घाणेरडं नाव तरी बदल. ती पराक्रमी माणसं, धूर आणि धगीच्या आड दडलेला तो शौर्याचा इतिहास, हे सगळं पाहिल्यावर मी ठाम झालो की जगायचं तर पानिपताबरोबर किंवा मरायचं तर पानिपताबरोबर. आणि ज्या पानिपतच्या भूमीकडे कोणी जात नव्हतं तिथं 14 जानेवारीला आज लाख 1.5 लाखांची गर्दी गोळा होते. 26/11 ज्या वेळेला तो हल्ला झाला, 24 तारखेला तुम्ही आणि ते सोबत जेवण केलं होतं. तुमची काय चर्चा झाली होती त्यावेळेला? कसाबची ट्रायल चाललेली होती, तर माझ्या साक्षीसाठी ज्या वेळेला बोलवलं होतं मला, उज्ज्वल निकमच तिथं होते आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये एक असा निरागस मुलगा 18-19 वर्षाचा बसलेला होता. आणि मला तिथं गेला परिचय करून देण्यात आलं की हा कसाब आहे म्हणून. आणि एवढा तो निरागस वगैरे दिसत होता. उज्ज्वल निकम त्याच्याकडे हसत म्हणाले, अरे कसाब देखो, ये हमारे विश्वास पाटिल है, हमारे अच्छे उपन्यासकार, कल वो आप पर भी एक उपन्यास लिख लेंगे. तर त्यावेळेला तो खो खो करून तो हसला. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कॉफी कोलॅब या आपल्या विशेष कार्यक्रमात. आणि आपल्या सोबत आहेत विश्वास पाटील. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आमच्या कॉफी कोलॅब या कार्यक्रमामध्ये. लेखक म्हणून तर तुम्ही प्रसिद्ध आहातच, साहित्य संमेलनाचे सध्याचे अध्यक्ष आहात, परंतु तुमचा या पाठीमागचा प्रवास थोडाफार जाणून घ्यायचा आमची इच्छा आहे. जरूर. मला तुमच्या बालपणामध्ये घुसायचं आहे सगळ्यात सुरुवातीला. म्हणजे तुमचं बालपण कसं होतं? बालपण हे माझं रुटीन खेड्यातलं होतं. म्हणजे साधारणतः माझं बालपण म्हणजे 69-70 पासून 75 पर्यंतचा तो पिरियड आपण लक्षात घ्यावा. आणि ते ट्रॅडिशनल असा ग्रामीण भाग होता. ज्या वेळेला दसऱ्या दिवाळीनंतर 12 बलुतेदार, 18 पगड जाती, माळावर माकडवाले यायचे, नंदी बैलवाले यायचे. हा जो त्रिणा आत्र्यांनी लिहिलेला जुना गावगाडा आहे, तसा तो जुना गावगाडा होता. म्हणजे गावातून एकच त्या आमच्या बाजूला एक पूल कोकरूडचा बांधायचं चाललेलं होतं. तर 4 चाकी गाडी त्या निगडे कंत्राटदाराची आम्हाला आठवड्यातून 1 दिवस फक्त दिसायची, कारण ती पगार घेऊन यायची कोल्हापूरवरून. तर वाहनं वगैरे फारशी काही नव्हती आणि जुना सुंदर असा गावगाडा होता. मी 7वीला आलो आणि 7वीला असताना मला वाटतं पिंजरा सिनेमा लागला पहिल्यांदा. तर तो अगदी खूप असा, आणि त्यावेळेला सगळी गावात मंगलोरी कौलं होती, गावामध्ये पाणी पुरवठा योजना नव्हती. आमच्या घरातल्या माता भगिनी सगळ्या 3-3 किलोमीटर हांडे कळशा घेऊन नदीला जायच्या, पाणी आणायच्या, आणि कावडीनं पाणी किंवा डोक्यावरून पाणी किंवा कडेवरून पाणी, असा तो जुना सुंदर गावगाडा होता. तुम्ही अशा परिस्थितीत लेखक म्हणून घडलात, हे लहानपणापासून कुठं बीज होतं का? नाही, का याच्यामध्ये असं आहे की माझे वडील हे शेतकरी कामगार पक्षाचे मोठे कार्यकर्ते होते आणि कोल्हापूर भागातले आमचे जे त्र्यंसी कारखानीस म्हणून आमदार झाले, जे 4-5 वेळा सलग आमदार होते सेका पक्षाचे, त्यांचे ते प्रमुख सहकारी होते. आणि आई अशिक्षित, पण वडिलांच्या मुखी अनेक गोष्टी असायच्या संयुक्त महाराष्ट्राच्या, स्वातंत्र्याच्या. त्यामुळं बाहेरच्या बऱ्याचशा गोष्टी वडिलांच्या मुखातून कळायच्या आणि एक अवेअरनेस असा होताच, आणि त्याचा कळत न कळत परिणाम झाला. मग काही ग्रंथ वाचनामध्ये आले आणि मग शब्दांकडे मी ओढला गेलो आणि शब्दांचा सहवास हा आपल्यासाठी सुखकर आहे असं न कळत माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आमच्या गावच्या शेजारीच भेडसगाव म्हणून आहे,
माझं गाव नेरले. बेडसगावचे आमचे प्राध्यापक चंद्रकुमार नलगे हे लेखक म्हणून त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर उदयाला आले होते. मी 4थ्या इयत्तेत असतानाच त्यांच्या अंगाई सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. तर त्यामुळे लेखकाबद्दल एक कुतूहल कुठंतरी बालमनामध्ये होतं. आणि मग नंतर अण्णाभाऊंची फकीरा वाचली, नाथमाधवांची कादंबरी वाचली, वीरधवल, साने गुरुजींच्या कथा कादंबऱ्या वाचल्या आणि मग शब्दाकडे ओढला गेलो. पहिल्यांदा लिखाण कधी केलं? म्हणजे पहिल्यांदा म्हणायचं झालं तर इयत्ता 5वी मध्ये जादूची काहीतरी गोष्ट मी लिहिलेली होती आणि प्रगल्भ असं लेखन मी 10व्या इयत्तेत केलं. 10व्या इयत्तेत गावाकडे असताना तरुण भारतमध्ये जाहिरात आली होती, महाराष्ट्र पातळीवरची कथा स्पर्धा, आणि त्याच्यामध्ये मी भाग घेतला आणि गावाकडून कथा पाठवून दिली. तर त्यावेळेला मला तरुण भारतच्या कथा स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक मिळाला आणि 75 साली 100 रुपये पारितोषिक मिळालं. ते खूप मोठं पारितोषिक होतं, कारण कोल्हापूरचं तिकीटच 9 रुपये होतं मुंबईचं. त्या काळात ते 100 रुपये. आणि त्या पारितोषिकाचा एक फायदा असा झाला की आनंदी गोपाळकार, श्रीज जोशी हे त्याचे परीक्षक होते आणि राभा कुलकर्णी. तर जोशी साहेबांची पहिल्यांदा माझा परिचय पुण्यात झाला, ज्यावेळेला मी 10व्या इयत्तेत असताना आपला जिल्हा परिषदेच्या त्या युनिफॉर्ममध्ये, म्हणजे पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी आणि हातामध्ये अशी पिशवी घेऊन पारितोषिक घेण्यासाठी पुण्याला आलो होतो. तुम्ही आता ती एक सांगितलं 5वी मध्ये असताना जादूची गोष्ट काय तर लिहिली होती, काय आठवते ती गोष्ट? ती गोष्ट आठवत नाही, पण ही 10वीला असताना का लिहिलेली कथा मात्र आठवते. काय होती कथा ती? कथा अशी होती की आम्ही नदीवर जायचो आणि पलीकडचं गाव बिळाशी, त्या बिळाशीची एक म्हणजे माहेर वाशिंजीचं गाव नेरले आमचं, पण तिला बिळाशीमध्ये दिलेली होती आणि पाण्याला यायची ती आणि नदीमध्ये पाणी भरायची आणि पाणी भरून गावाकडं तिच्या जाताना ती आपल्या माहेराकडं म्हणजे आमच्या गावाकडं पुन्हा बघायची. माझ्या नंतर असं लक्षात आलं की ती जेव्हा पाणी भरते आणि डोक्यावर तो मातीचा घडा घेते, त्यावेळेला त्या मातीच्या घड्यामधून पाणी वाहते, कुठेतरी पाझर आहे आणि तिचे डोळे सुद्धा पाझरत आहेत. माझं कुतूहल जागा झालं की ती का अशी रडत असावी आमच्या गावाकडे बघून. तर मग मला कळलं, आमच्या वडिलांनी सांगितलं की स्त्रियांना आपल्या भावाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हक्क मिळण्याचा कायदा आलेला आहे आणि तिच्या नवऱ्यानं भांडून माहेरचं ते सगळं शेती वाटून घेतली आणि त्यामुळे तिचं माहेर तुटलं आणि म्हणून ती तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि त्याच्यावर मी ती कायदा नावाची पहिली कथा लिहिली. मग 10वीच्या वेळेला एवढी प्रगल्भता आणि या सगळ्या गोष्टी की अशा इतक्या वैचारिक लेवलला तुम्ही ते लिहिलं, याच्या पाठीमागं तुमचं वाचन त्यावेळी सुरुवात होतं की त्याला काय प्रचंड वाचन. म्हणजे मी 9वीला असताना विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये माझे मामा कृष्णाजी पाटील होते, ते मला पाचगणीला घेऊन गेले आणि पाचगणीला एक सार्वजनिक ग्रंथालय होतं आणि मला वाटतं मे महिना दिवाळीची सुट्टी धरून इयत्ता 9वीमध्ये मी 232 पुस्तकं वाचून काढली होती वर्षभरात आणि त्याची यादीही करून ठेवलेली होती. आणि त्यावेळेला सगळे जे प्रॉमिनंट कथा आपले विशेषतः ग्रामीण कथाकार आहेत ते सगळे वाचून काढले होते आणि कथेचा फॉर्म प्रगल्भरित्या मला समजत होता. तो मला त्या ठिकाणी फायदा झाला म्हणून ते पारितोषिक मिळालं. तुम्ही लेखक व्हायचं स्वप्न बघितलेलं का? म्हणजे तुम्ही शासकीय सेवेत पण गेला आणि लेखनामध्ये पण तुम्ही जे टॉपलाच असला. शासकीय सेवा हे काय म्हणजे स्वप्न नव्हतं, एक गरजेपोटी गेलो मी. त्याच्या आधी मी पत्रकार होतो आणि पत्रकार असताना या परीक्षेला बसलो, पास झालो, तिकडे गेलो. थोडं शिक्षण प्रवासाबद्दल मी आता येईन. म्हणजे तुमचं कोल्हापूरचं नातं खूप घट्ट आहे. तर म्हणजे तरुणपणात तुम्ही कोल्हापुरात होतात आणि त्यावेळेच्या आठवणी काय आहेत? म्हणजे अगदी तुम्ही शासकीय सेवेत येण्यापर्यंतचा प्रवास थोडा. कोल्हापूर त्यावेळेला रम्य गाव होतं, रम्य परिसर. तिथे दोन्ही फिल्म स्टुडिओ खूप जोरात चालायचे, एक शांत किरण आणि प्रभात. त्याच्यानंतर आमचे जगदीश खेबुडकर यांचा माझा खूप जवळचा परिचय होता. खेबुडकरांच्या घरामध्ये मी जायचो नेहमी आणि खेबुडकर पण मला घेऊन सगळीकडे वावरायचे
त्यांना माहिती आहे हा मुलगा बोलका आहे, लिहितो काहीतरी आणि चांगला. आणि मग माझे काही कॉलेजमधले कार्यक्रम असले तरी ते बघायला जगदीश खेबुडकर यायचे. पण एक लेखक होण्याचं खूप स्वप्न होतं. आणि मला आठवतं की 1976ला अचानक वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली की ग. माडगूळकर गेले. आणि मला एवढं वाईट वाटलं की मी 4-5 दिवस कॉलेजलाच गेलो नव्हतो, कारण माडगूळकर अण्णा गेले, केवढा मोठा कवी म्हणजे त्यांचं महानिर्वाण झालं. आणि त्यावेळेला मग रसरंग नावाचं एक साप्ताहिक चालू होतं, इसाक मुजावर त्याचे संपादक होते. आणि मी सरळ स्टुडिओमध्ये गेलो, मी जगदीश खेबुडकरांची मुलाखत घेतली, आपले मराठीतले मोठे दिग्दर्शक अनंत माने यांची मुलाखत घेतली. ते लक्ष्मी सिनेमाचं शूटिंग चाललेलं होतं, बाळासाहेब सरपोतदार कोल्हापूरला आले होते, त्यांची मुलाखत घेतली. तर बरेचसे जुने कलाकार वगैरे भेटायचे आणि खूप एक रम्य असं वातावरण होतं, कलापूर्ण वातावरण होतं. केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नाटकं पाहायला मिळायची. तिथं आम्ही पहिल्यांदा काशीनाथ घाणेकर वगैरेंची नाटकं पाहिली, प्रभाकर पणशीकरांची. त्याच्यानंतर शेजारी खासबाग मैदान होतं, तिथं मोठ्या कुस्त्या व्हायच्या. तिथं तो युवराज पाटील म्हणून त्यावेळेचा गाजलेला पैलवान होता. दिल्लीचा एक सतपाल नावाचा पैलवान त्यावेळेला खूप गाजत होता आणि त्याला कोणीच त्याचा पराभव करत नव्हतं. तर त्यावेळेला मग आमच्या इकडच्या एका मल्लांनी हरिश्चंद्र बिराजदारनी त्यांना बेळगावला हरवलं. मग कोल्हापुरातून हरिश्चंद्रची केवढी मोठी मिरवणूक निघालेली होती. त्या मिरवणुकीमध्ये मी होतो, नाटकं बसवायचो आम्ही. अनेक माझे पुढे गाजलेली अनेक मुलं पुढे मागं माझ्याबरोबर होती. माझ्या पुढच्या वर्गात ज्ञानेश्वर मुळे होता. माझ्या 2-3 वर्षांनी मला ज्युनियर आपले हे भूषण गगराणी मुंबईचे आपले कमिशनर होते ते होते. त्याच्यानंतर अभिराम होता, दंडगे होते. असे अनेक गाजलेले विद्यार्थी त्यावेळेला होते बरोबर. तुमच्या बोलण्यात आता मला नाटक, चित्रपट, थिएटर, कुस्ती असे वेगवेगळे पैलू दिसतात, म्हणजे जे तुम्हाला अगदी म्हणजे जवळचे वाटतात. तुम्ही नाटकात कधी प्रयत्न केला का की उतरण्याचा? प्रयत्न काय, मला सर्वोत्कृष्ट अभिनयाची पारितोषिक होती. काय सांगताय? हो, मी वायजी भोसले म्हणून जुन्या पिढीतले आमचे डायरेक्टर होते. त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठी नाटकं केली. साष्टांग नमस्कार करायला गेलो एकमध्ये मी हरिभाऊ हर्षे केलेला. मी लग्नाची बेडीमध्ये गोकर्ण आणि अवधूत या दोन्ही भूमिका केलेल्या. मला सर्वोत्कृष्ट अभिनयाची पण पारितोषिकं मिळालेली आहेत. प्रमोद कर्नाड हे पुन्हा बँकेमध्ये मोठे अधिकारी होऊन गेले. तो मोठा गायक होता आमच्या कॉलेजचा. तर असं रम्य वातावरण होतं त्यावेळेला. हे शासकीय सेवेत तुम्ही आलात ही काय वाट चुकली म्हणायची का काय? नाही, एक आकर्षण होतं, काही कुठली तरी एखादी बऱ्यापैकी नोकरी अशी, पण बाकी काही हे नव्हतं. घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती तुम्ही शासकीय सेवेत गेल्यावर? मी बरी होती, चांगली होती, पण घरच्यांना आनंद यासाठी झाला की मी FOL असताना एक कादंबरी लिहिली स्त्री प्रधान आंबी नावाची. त्याच वेळेला नेमकं महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती विभागानं नवलेखक अनुदान योजना सुरू केली आणि FOL असताना मला 7,000 रुपयाची त्या काळामध्ये अनुदान मिळालं. आणि चंद्रकांत सेठे प्रकाशन मंदिरामार्फत मी FOL असताना ती पहिली कादंबरी आली. मी पुन्हा ML असताना क्रांतीसूर्य नावाची क्रांतिसिंह नाना पाटलांच्यावर कादंबरी लिहिली. तर लेखनाचं हे सुरूच होतं. शासकीय सेवेमध्ये असताना तुम्ही लेखक म्हणून पण तितक्याच ताकदीनं प्रभावीपणे समाजामध्ये येत होतात. तर हा बॅलन्स कसा तुम्ही सांभाळला? नाही, मुळात मी मोठा म्हणजे लेखक होणं ही माझी मोठी तृष्णा होती. बॅलन्स वगैरे काय नाही हो. मला आज सुद्धा असं वाटतं की जनरली प्रत्येक माणसाकडं पुरेसा वेळ असतो, तो लोक कौशल्यानं वापरत नाहीत. आता शासकीय सेवेमध्ये दिवसभर भरपूर काम असतं, पण रात्री जे जेवण किंवा क्लबमध्ये जाणं याच्यामध्ये 4-5 तास जातातच. तिकडे मी जात नव्हतो, तेच लेखनाला वापरत होतो. पहाटे उठून बसत होतो. फक्त त्या काळामध्ये फायदा एक होता की आत्तासारखा हे TV मोबाईल याचा ससेमिरा नव्हता. एक माणसाकडं निवांतपण असायचं. आणि ज्यावेळेला माझं पुण्यात पोस्टिंग होतं जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून, त्यावेळेला नेमका पहिल्यांदा 1 वर्ष महाराष्ट्रात 5 दिवसाचा आठवडा होता. 5 दिवसाचा आठवडा, मला वाटतं ते 87 साल असावं. आणि मग मी शुक्रवारी IB नावाचं हे जे आपलं रेस्ट हाऊस आहे
शुक्रवारी आबीवर जायचो आणि शनिवार रविवार राहायचो आणि सोमवारी येताना मी जवळजवळ 80-90 पानं लिहिलेली असायची त्या 2 दिवसात पानिपतची. तर अशा पद्धतीनं 5 दिवसाच्या आठवड्याचा मी पहिल्यांदा तिथं फायदा घेतला. तर सांगण्याचा मतलब असा आहे की लोकांकडे वेळ असतो, तुम्ही कौशल्यानं कसा वापरता हे महत्वाचं आहे. आणि शनिवार रविवारी मी भूमिगत व्हायचो, म्हणजे कुठं आहे कोणाला कळायचं नाही. आणि त्या काळात मोबाईल पण नव्हते, लोकांना एवढी काही शनिवार रविवारी काही गरज वाटायची नाही. या सगळ्या प्रवासात तुम्हाला तुमचं मोटिवेशन कोण होतं, म्हणजे तुमचा आदर्श की अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय? लेखनाच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत साने गुरुजी आणि आचार्य अत्रे हे माझे आदर्श होते. आचार्य अत्र्यांची त्या काळामध्ये कमीत कमी 11 ते 12 नाटकं माझ्या तोंडपाठ होते. आणि 28व्या वर्षी माझी पानिपत कादंबरी आली. हा एक म्हटलं तर अपघात किंवा चमत्कार वगैरे असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्या आधी 10 वर्ष 12 वर्ष जवळजवळ मी दर मे महिन्यामध्ये एखादी कादंबरी किंवा उन्हाळ्याच्या आपल्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये एखादा कथासंग्रह असं लिहायचंच. म्हणजे पानिपतच्या आधी जवळपास नाही म्हटलं तरी 4,500-5,000 हजार पानं मी लिहिलेली होती. ती भले आम्ही बाद केली असतील, म्हणजे तो लेखन सरावाचा भात असेल. पण शेवटी कुठल्याही कलेला एक आराधना असावी लागते, मेहनत असावी लागते, ती त्याच्या पाठीमागं होती. तुम्ही पानिपतला गेला होता का? कित्येक वेळा गेलं. त्याशिवाय असं हेच नसतं झालं ना. नाही, मला असं वाटतं की मी बघा, पहिलं ऐतिहासिक कादंबरी आणि सामाजिक कादंबरी असा फरक कळत नाही. माझ्या दृष्टीनं हे फरक ग्रंथालयामध्ये वर्गवारी करण्यासाठी ठीक आहेत, पण लेखकाच्या दृष्टीनं ती गोष्ट असते माणसाची गोष्ट. मग तो ग्रामीण भागातला मनुष्य असो किंवा तो रणभूमीवरचा असो किंवा नांगरी हाकलणारा तो मनुष्य असो, तर त्याचं जीवन महत्त्वाचं आहे आणि माणसाचा शोध महत्त्वाचा आहे. त्यामुळं मी ऐतिहासिक कादंबरीसाठी जेवढी धडपड करतो तेवढंच माणूस समजून घेण्यासाठी सामाजिक कादंबऱ्यांसाठी सुद्धा असते माझी धडपड. आता झाडाझडतीच्या वेळेला मला अनेक लढाऊ भिडाऊ असे कार्यकर्ते धरणग्रस्तांच्यात काम करणारे भेटले, अनेक धरणग्रस्त भेटले, त्यांच्यामध्ये मी वावरलो. त्याच्याबरोबर आता इथे वरसगाव असेल, डिंबे धरण असेल पुणे जिल्ह्यामध्ये, चास कमान असेल किंवा इकडे पूर्व भागातली असतील इंदापूरकडची, त्या भागामध्ये मी अनेक वेळा फिरलेलो आहे, लोकांमध्ये मिसळलेलो आहे. आणि त्यामुळे लोकांची भाषा, त्यांचे शब्द, त्यांच्या व्यथा वेदना ह्या जवळून पाहिल्या आणि म्हणून त्या मला नीटसपणे मांडता आल्या. तर संशोधनाला पर्याय नसतो. आपण निव्वळ प्रतिभेच्या जीवावर मोठं उड्डाण करण्यात अर्थ नाही. त्या प्रतिभेच्या पंखांना कुठंतरी जर वास्तवाचा स्पर्श असेल तर तुमचं उड्डाण आणखी मोठं उंच होतं, असा माझा अनुभव आहे. ऐतिहासिक कादंबरी लिहिताना सर लिबर्टी किती घ्यावी? नाही, आता लिबर्टी किती घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तुम्ही कपोलकल्पित सुद्धा कादंबरी लिहू शकता. मोगले आझम कितीही गाजला असला तरी इतिहासामध्ये त्या अनारकलीचा पत्ता नाही. अनारकलीसाठी काही सलीमनं बंडबिंड केलेलं नाही, त्यानं स्वतःसाठी बंड वडिलांच्या विरोधात केलेलं होतं. पण ज्या उर्दू नाटककारानं पहिल्यांदा अनारकलीचं रोपण केलं आपल्या कथाविसामध्ये, त्याला सुद्धा सलाम करायला पाहिजे. म्हणजे ऐतिहासिक विषय हा कल्पनेवर केवळ असू शकतो किंवा तो वास्तवात सुद्धा असू शकतो. आता वज्राघात सारखी हरिनारायण आपटेंची कादंबरी आहे, त्याच्यातली पार्श्वभूमी ही विजयनगर आहे, पण पात्र सगळी कल्पित आहेत. पण मला असं वाटलं, बघा, मुळात मला ऐतिहासिक कादंबरी लिहायचीच नव्हती. मी ऐतिहासिक लेखनाचा तिरस्कार करतो असं म्हटलं तरी तुम्हाला वावगं ठरणार नाही. पण पानिपत, सुभाषचंद्र बोस असेल, पत्री सरकार असेल किंवा नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर माझ्या 3 मोठ्या कादंबऱ्या गेल्याच आठवड्यात ती आसमान भरारी आली आहेत. तर अशा व्यक्तिरेखांना सामोरं जाताना जर त्याला इतिहासाचा आधार असेल तर चांगल्या पद्धतीनं त्या लोकांसमोर मांडता येतात असं मला झालं. मुळात पानिपत या विषयावर कोणी उत्तम कादंबरी लिहिली असती तर मी अजिबात लिहिली नसती, किंवा सुभाष बाबूंच्यावर कोणी उत्तम लालित्यपूर्ण अशी कादंबरी लिहिली. यामध्ये मला फरक असा जाणवला
की जे संशोधक आहेत त्यांच्याकडे संशोधन अतिशय उत्तम आहे, पण लोकांसमोर मांडण्याचं लालित्य त्यांच्याकडे नाही. बरोबर. आणि असा एक वर्ग आहे की तो खूपच लालित्यपूर्ण आहे आणि त्या ठिकाणी वास्तवाचा अजिबात पत्ता नाही, त्यामुळे तो दुसरीकडे भलतीकडे जातात. तर पानिपत सारखा विषय, सुभाष बाबांसारखा विषय, शिवाजी महाराजांचा सारखा विषय हा दोन्ही पद्धतीनं मांडणं आवश्यक होतं. त्याच्यामध्ये लालित्य आणि संशोधन. आता मुळात मला पानिपतवर इतिहास ग्रंथ लिहायला मला आवडलं असतं, शिवाजी महाराजांच्यावर सुद्धा चरित्र किंवा ऐतिहासिक ग्रंथ लिहायला मला आवडलं असतं. पण इथे प्रश्न असा येतो की तुम्ही इतिहास ग्रंथ जर लिहिले तर ते फक्त लायब्ररीमध्ये अडकून बसतात. मला तो विषय जनामनापर्यंत पोचवायचा होता म्हणून मी कादंबरी फॉर्म निवडला, अन्यथा निवडला नसता. आता अण्णाभाऊ साठेंच्यावर मी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान ही काही कादंबरी लिहिली नाही, ते मी चरित्र लिहिलं आणि ते गाजलं, लोकांना ते खूप आवडतं. पण ते चरित्र मी का लिहिलं तर मला अण्णाभाऊंच्या एकूण लेखन प्रवासात आणि जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर एवढे वेगळे अण्णाभाऊ भेटले आणि एवढ्या नवीन संशोधन मला मिळालं की मला अशी भीती वाटली की मी कादंबरी लिहिली तर वा उत्तम कादंबरी आहे, पण हे त्यांचं जीवन नव्हे असं लोकांना वाटेल. आणि त्यामुळं कुठेतरी शरदचंद्रांच्यावर जसं विष्णू प्रभाकरनी आवारा मसिया लिहिलं हिंदीमध्ये, तसं यांचं जीवन हे चरित्राच्याच अंगानं जायला पाहिजे म्हणून मी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान लिहिली. सर पानिपतच का लिहावं असं वाटलं, म्हणजे ती आयडिया कधी आली? असं काय नक्की ठरवलेलं नव्हतं, पण मी ज्या वेळेला मराठी इतिहासातली काही प्रसंग वाचले त्यावेळेला पानिपतच्या बाबतीतला प्रसंग वाचताना माझ्या असं लक्षात आलं की या विषयाचा आवाका खूप मोठा आहे आणि या विषयाच्या फ्रेममध्ये, त्या फोटोमध्ये विस्तारानं मराठी माणसाची प्रबळ स्थानं आणि मराठी माणसांचे दुर्गुण या दोन्हीचा एक कुठंतरी हा बिलोरी आरसा आहे. आणि त्यामुळे मराठी मातीबद्दल, मराठी माणसांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीबद्दल मी मला असं वाटलं की हे प्रतीक म्हणून फार छान आहे आणि म्हणून मी तो विषय निवडला. पानिपत कादंबरी येण्यापूर्वी ना मराठ्यांची हार म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं, किंवा आपलं एक फेल्युअर आहे ते पानिपतचं युद्ध अशा पद्धतीने केलं जायचं, त्याच्यातली आतली गोष्ट समजून घेतली जात नव्हती. त्या कादंबरीनंतर मला वाटते खरं शौर्याची गोष्ट लोकांना समजली. एवढं कशाला लोक पानिपत हा शब्द ऐकायला तयार नसायचे. ही सामान्य माणसाची परिस्थिती बाजूला सोडा, मराठीतले लोकप्रिय नाटककार बाळ कोल्हटकर हे मला वर्षावर भेटलेले होते एकदा आणि त्यांना कोणीतरी सांगितलं हा नवीन तरुण आहे आणि हा पानिपतावर कादंबरी वगैरे लिहितोय. तर त्याने मला विचारलं, बाळ तुम्ही त्या कादंबरीचं नाव काय ठेवलेलं आहे? मी म्हटलं पानिपत. अरे नको रे म्हणे, एवढं अभद्र शीर्षक, निदान ते घाणेरडं नाव तरी बदल. आणि मग आम्ही याच्यामध्ये पडलेलो होतो चिंतेमध्ये की बाबा काय करायचं वगैरे. मग सुरुवाती काही दिवस ते शीर्षक बदलावं असं मला वाटत होतं, पण त्या पानिपतामध्ये जे मला नवीन सगळं रसायन मिळालेलं होतं, ती पराक्रमी माणसं, धूर आणि धगीच्या आड दडलेला तो शौर्याचा इतिहास, हे सगळं पाहिल्यावर मी ठाम झालो. आणि मग दिलीप माजगावकरांना म्हणालो की जगायचं तर पानिपताबरोबर किंवा मरायचं तर पानिपताबरोबर, पानिपत हेच नाव आपण देऊया. आणि तेच आम्ही ठरवलं. आणि मला आठवतं की रायरीकर यांचा प्रेस होता, शनिवार वाड्याला लागूनच होता. त्या काळामध्ये ती एक खेळे जुळवून तो आता सारखी छपाईची व्यवस्था नव्हती, पण रायरीकरांच्या त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ते टाईपसेट करताना सुद्धा चर्चा सुरू झाल्या त्याच्यावर. आणि त्यांनी ते जुळवता सांगितलं की ही कादंबरी खूप गाजणार आहे म्हणून. तर तो प्रतिसाद पहिल्यापासून मिळाला, पण परिस्थिती मात्र तशीच होती, कोणी ऐकायला तयार नव्हतं. मी 86 साली पहिल्यांदा त्या पानिपतला गेलो. ते आता जिल्ह्याचं ठिकाण आहे, त्यावेळेला ते एक साधं तालुक्याचं ठिकाण होतं.
आणि भाऊसाहेबांची वगैरे जी समाधी आहे ही उसाच्या शेतामध्ये होती. 2-3 दिवस आम्हाला लागली ती शोधायला. तर कोणी तिकडे जात नव्हतं, येत नव्हतं. पण आज एकदा ती पानिपत कादंबरी आली. नरसिंहराव त्यावेळेला पंतप्रधान नव्हते, ते ज्ञानपीठचे अध्यक्ष होते. त्यांनी ती वाचली, त्यांचं मराठी उत्तम होतं, त्यांनी हिंदीमध्ये आणली. मग संपूर्ण उत्तर भारतामध्ये पानिपत कादंबरी एवढी पसरली की त्यातल्या रोड मराठ्यांना आपला स्वाभिमान परत मिळाल्यासारखं वाटलं. आणि ज्या पानिपतच्या भूमीकडे कोणी जात नव्हतं तिथं 14 जानेवारीला आज लाख 1.5 लाखांची गर्दी गोळा होते. मला वाटतं की पानिपत हे पुण्यपथ आहे, हे लोकांच्या मनामध्ये कुठंतरी बिंबवण्यामध्ये मला यश मिळालं आणि हेच या कादंबरीचं यश आहे. तुमची सगळ्यात आवडती कादंबरी पानिपत म्हणता येईल? नाही, पानिपत नाही माझी आवडती. पण कसं की काही वेळेला काही अधिकारी व्यक्तींकडून सुद्धा पसंती मिळते. पानिपत कादंबरी आली त्याच्या पहिल्या आठवड्यातच गवा भेरेंनी ती वाचली आणि त्यांचं सोबत साप्ताहिक त्यावेळेला खूप गाजायचं आणि त्यांच्या पायाला काहीतरी मोठा विकार झाला होता. त्यांनी हॉस्पिटलमध्ये शंकर सारडांना सांगून मला बोलावून घेतलं आणि म्हणाले की एखाद्या भाषेमध्ये एखादा प्रबळ कादंबरीकार व्हावा यासाठी जे सगळे गुण आवश्यक असतात ते पाटील तुमच्यामध्ये ठासून भरलेले आहेत, तर तुम्ही कादंबरी लेखन सोडू नका. आणि विशेषतः अहमद शाह अब्दाली आणि इब्राहिम खान गार्दी याच्यातला प्रसंग त्यांना एवढा आवडला, ते म्हणाले मी 11 वेळा तो प्रसंग वाचलेला आहे. तर चांगली काहीतरी साहित्यकृती घडली तर त्याचा रिस्पॉन्स प्रतिसाद खूप लवकर मिळतो, हा माझा अनुभव आहे. तुमची आवडती कादंबरी कोणती? माझी आवडती कादंबरी लस्ट फॉर मुंबई. पूर्वी त्याचं नाव आम्ही लस्ट फॉर लालबाग होतं, ते आता त्याची नवीन चांगली आवृत्ती आलेली आहे, राजहंसनं काढलेली आहे, लस्ट फॉर मुंबई. जी मुंबई 65 गिरण्या होत्या तिथे, 2,80,000 गिरणी कामगार होते आणि त्याच्यावर अलाइड असे उद्योग मिळून जवळजवळ 8-9 लाख कुटुंब मुंबईमध्ये जगत होते. आणि नारायण सुरे वगैरेंच्या काव्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तशी गिरण्यांच्या भोंग्यावर जागी होणारी ती मुंबई मी पाहिलेली आहे. आणि तो गिरणगाव हा श्रमिकांचा, गोरगरिबांचा स्वप्नातला गाव होता. तिथे बालपणातले अनेक क्षण मी घालवले असल्यामुळं मला तो विषय खूप आवडतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 26/11 जे हुतात्मे होऊन गेले त्याच्यामध्ये विजय साळसकर एक होते आणि विजय माझे चांगले मित्र होते. आणि मुंबईमधल्या अंडरवर्ल्डमधल्या अनेक घटना आणि सुरस आणि चमत्कारिक पण भेदक अशा कहाण्या मला सांगितल्या होत्या त्यांनी. त्याचा मी त्या कादंबरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वापर केलेला आहे. आणि मला एकूणच त्यामुळं, आणि माझे 2 सख्खे चुलते हे गिरणी कामगार होते. माझ्या गावातल्या प्रत्येक घरातली 1-1, 2-2 माणसं गिरणीमध्ये काम करायची. आणि त्यामुळं कुठंतरी हे पूर्वजन्मीचं संचित बालपणाची ठेव म्हणून मला तो विषय आवडतो आणि त्या पद्धतीनं मी तसा तो लिहिलेला आहे, लस्ट फॉर मुंबई. तुम्ही आत्ता उल्लेख केला विजय साळसकर सरांचा. तुमची एक फेसबुक पोस्ट वाचली होती मी, जी तुम्ही आठवण सांगितले. 26/11 ज्या वेळेला तो हल्ला झाला, 24 तारखेला तुम्ही आणि ते सोबत जेवण केलं होतं असं तुम्ही त्या पोस्टमध्ये केलेलं आहे. तुमची काय चर्चा झाली होती त्यावेळेला? आधी मे नावाचं आज सुद्धा बांद्र्याला एक उत्तम जेवणाचं ठिकाण आहे जिथं झुणका भाकर चांगली मिळते, पिठलं भाकर, आणि ती विजयरावांना खूप आवडायची. आणि मी मुंबई उपनगरचा जिल्हाधिकारी होतो, ते दुपारी यायचे आणि त्याच्यामध्ये तिथे जेवण करायचे. पण त्यांनाही काही असा अंदाज नव्हता 2 दिवसानं काय होणार आहे. पण एक मला नक्की आठवतं की मुंबईतले एक आमदार होते एका विशिष्ट पक्षाचे, आणि ते लोणावळ्याला दर दिवाळीमध्ये जायचे. त्यांचं सगळं कुटुंब, त्यांचं लोणावळ्यात पण बंगला होता आणि तिथं राहायचे. आणि असं त्यांचं जवळजवळ 25 वर्ष चाललेलं होतं. आणि त्यांच्या घरामध्ये 2 नेपाळी नोकर होते आणि ते दरवर्षी 4-5 दिवस दिवाळीमध्ये तो बंगला सांभाळायचे. आणि त्याच वर्षी मात्र हे सगळं कुटुंब लोणावळ्याला गेलं असताना त्यांनी ते सगळा बंगला धुवून काढला
आणि सगळेच काही 8-10 कोटी रुपये असतील ते घेऊन ते नेपाळला पळून गेले. पण विजयरावांचं असं होतं की भारताबरोबर आजूबाजूच्या छोट्या मोठ्या स्टेट किंवा देश असतील त्यांच्याशी सुद्धा त्यांचं कनेक्शन चांगलं होतं. त्यामुळं त्यांनी मला जे त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यानुसार नेपाळमधल्या पोलीस कमिशनरनी त्या चोरांना पकडलेलं होतं आणि 2 दिवसानं बिहारच्या हद्दीवर जाऊन ते त्यांना डिलिव्हरी करणार होते त्या कैद्यांची आणि साळसकर तिथे जाणार होते. त्याच्या आदल्याच रात्री हा प्रसंग घडला. हे जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हा तुम्ही कुठे होता? नाही, ज्या वेळेला मला हा हल्ला झाला हे कळालं, माझ्या उपनगरच्या एरियामध्ये एक टॅक्सी फक्त उडवली गेली. रात्री 11:30 पावणे 12 वाजले होते आणि एका हिंदी सिनेमा निर्मात्यानं आमच्यासाठी त्याचा सिनेमा येणार होता, त्याचा खास शो आयोजित केला होता. त्याला मी बसलो होतो आणि तिथे मला फोन आला आणि की असं काहीतरी मोठा हमला झालाय. मग आम्ही कार्यालयामध्ये गेलो वगैरे आणि 1:30-2 वाजताच TV वर बातमी आली की विजय साळसकर शहीद झाले. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याच माझ्या मित्राच्या घरी 2-3 दिवसानं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती होत्या. यांच्याबरोबर शासनामार्फत मी 5 लाखाचा चेक घेऊन गेलो होतो, पण आमचे मित्र तिथं नव्हते. हा फार वाईट प्रसंग मला अनुभवायला मिळाला. जवळचा मित्र तुमचा गेला. शासकीय सेवेमध्ये असताना असे काही आठवणी किंवा काही प्रसंग आहेत का की जिथे नाही, याच्या बाबतीतच सांगता येईल की कोण ज्यांनी 200 लोक मारले बोरी बंदरला, तो कसाब. तर ज्या वेळेला कसाबची ट्रायल चाललेली होती ती बाहेर रेग्युलर कोर्टामध्ये केली तर कदाचित दहशतवाद्यांकडून हल्ला होईल म्हणून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच एक कोर्ट निर्माण केलेलं होतं आणि तिथंच कोर्ट बसायचं, साक्षी वगैरे चालायच्या. तर माझ्या साक्षीसाठी ज्या वेळेला बोलवलं होतं मला, त्यावेळेला उज्ज्वल निकमच तिथं होते आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये एक असा निरागस मुलगा 18-19 वर्षाचा बसलेला होता की जसं आपण आपल्या परेलच्या एखाद्या चाळीमध्ये आपला भाचा बसावा, असा गोड हसत बसावा तसं वाटत होतं. आणि मला तिथं गेला परिचय करून देण्यात आलं की हा कसाब आहे म्हणून. आणि एवढा तो निरागस वगैरे दिसत होता आणि उज्ज्वल निकम त्याच्याकडे हसत म्हणाले कि अरे कसाब देखो ये हमारे विश्वास पाटिल है, हमारे अच्छे उपन्यासकार, कल वो आप पर भी एक उपन्यास लिख लेंगे. तर त्यावेळेला तो खो खो करून तो हसला, बाकी काही नाही. तर असे अनेक छोटे मोठे लोक. त्याला बघितल्यानंतर त्याला काही गिल्ट किंवा त्याला काही गिल्ट नाही, काही वाटायचं नाही. आणि जे साधारणतः जे गुन्हेगार होते मुंबईतले त्यांच्यावर जी ह्याची इन्क्वायरी असते, मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी, काही त्या मॅजिस्ट्रियल इन्क्वायरीमध्ये हे अनेक दहशतवादी किंवा गँगस्टर माझ्यासमोर आलेले आहेत. त्यामुळे 2-2, 3-3 दिवस त्यांचं आमचा हे चालायचं, त्याची साक्ष नोंदवणं वगैरे. त्यामुळे हे सगळे गँगस्टर मी जवळून पाहिलेले आहेत आणि ते सारं लस्ट फॉर मुंबईमध्ये मी लिहिलंय म्हणून ते चांगल्या पद्धतीनं उतरलंय. चंद्रमुखी कादंबरी खूप गाजली, त्याच्यानंतर त्याच्यावर चित्रपट आला. तो चित्रपट तुम्हाला आवडला? चित्रपट चांगला झाला होता. अच्छा. त्याची गाणी उत्तम होती, चित्रपट चांगला झाला होता. त्याच्याशी रिलेटेड एक असं म्हणतात की एका राजकीय व्यक्तीवर किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तीवर ती अवलंबून होती का? म्हणजे नाही, महाराष्ट्रातल्या माझ्याकडे 3 राजकारणी भांडत होते, एक नव्हे 3 जण. 3 जण की ही कहाणी आमची आहे आणि तू कशाला नाही त्या विषयाला उगाच हात घातलास वगैरे वगैरे वगैरे. मी म्हटलं असं काही नाही, कोणीतरी राजकारणी एका कलावतीच्या प्रेमामध्ये पडला ही गोष्ट आहे. मुळात जो आम्ही पूर्वी सिनेमा केलेला होता जन्मठेप नावाचा, त्याचे संगीतकार राम कदम हे जुन्या पिढीतले. आणि राम कदम मला ते चौफुल्याला घेऊन गेले होते. चौफुल्याच्या सगळ्या नर्तका वगैरे हे दाखवण्याचं पुण्य राम कदम यांचं. तर राम कदमांच्या सहवासात मी ते सगळं तिथली दुनिया पाहिलेली होती. चांगला झाला सिनेमा. बरका बहार प्रकाराशी काय संबंध नाही? हे बघा, ते जगच असं आहे की तिथे कुठूनही बहार निर्माण करता येते.
तुम्ही एक चित्रपट पण केला होता म्हणजे रज्जू नावाचा, तर स्वतः दिग्दर्शक पण होतात, लेखक पण होतात, तर काय अनुभव होता त्या वेळेचा? माझा अनुभव फार चांगला होता, पण माझं हे बघा, चित्रपटाचं माझं खूप जुनं नातं आहे. कोल्हापूरचा माणूस ऊस गुळ आणि सिनेमाशिवाय जगू शकत नाही, आणि मला दिग्दर्शक मोठं व्हावं हे माझं स्वप्न होतं. पण काही वेळेला कसं असतं की माणूस आपल्या मार्गाने पुढे जातो, पण माणूस पुढे जात असताना काही लोकांना मत्सर वाटतो, त्या मत्सराला तुम्ही थांबवू शकत नाही. आणि महाराष्ट्राची भूमी ही जळाऊ लाकडाच्या वखारीने खूप भरलेली आहे, त्याला काय तुम्ही प्रत्यवाय करू शकत नाही. पण माझ्या जीवनातलं ते दुःखद पर्व आहे. माझ्याकडे काय सामर्थ्य होतं हे मला माहिती आहे. दिलीप कुमार सारखा माणूस ज्या वेळेला कलिंगा नावाचा सिनेमा फिल्म सिटीमध्ये डायरेक्ट करायचा, आणि दिलीप साहेब गेटवर यायचे त्यावेळेला तिथूनच म्हणायचे, अरे पाटील जी का आहे उनको बुलाइए. आणि त्यांचा जवळजवळ अनडिक्लेअर्ड असिस्टंट डायरेक्टर असल्यासारखं मी कलिंगा सिनेमाचं सगळं शूटिंग केलेलं आहे. बी आर चोप्रा माझ्या खूप जवळचे मित्र होते. पण मी माझ्या ह्या कलेच्या बाबतीतली जी तहान आहे ती नॉट गॉन विथ द विंड या नावाचा एक सुंदर ग्रंथ माझ्या हातून घडला, आणि फिल्म इन्स्टिट्यूट मधले अनेक विद्यार्थी तो ग्रंथ वाचतात, अनेक बडे बडे दिग्दर्शक वाचतात, त्याच्यामध्ये मला समाधान आहे. आता तुमची साहित्य संमेलन म्हणून अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर मराठी साहित्याची सद्यस्थितीवर तुमचं काय मत आहे? हे पहा, मी तुम्हाला सांगेन की मराठी साहित्य संमेलन ही महाराष्ट्राच्या जीवनातली एक क्रांतिकारी घटना आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 झाली आहे, आणि पहिलं मराठी साहित्य संमेलन हे 1878ला भरलं. म्हणजे याचा अर्थ काय की मराठी साहित्य संमेलन हे राष्ट्रीय काँग्रेसपेक्षा 7 वर्षांनी सिनियर आहे. म्हणजे इथे या भूमीच्या वेगवेगळ्या ऐतिहासिक घटनांचे ते साक्षीदार आहे. मग आझादीची लढाई असू दे, त्यावेळेला आलेले साहित्य संमेलनात ठराव, आमच्या त्यावेळेच्या लेखक वर्गांनी लिहिलेले ग्रंथ, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा नामांतराचा वाद असो, जीवनातल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्याचं बिंब आणि प्रतिबिंब हे साहित्य संमेलनामध्ये उतरतं. आणि साहित्य संमेलन हे फक्त लग्नाच्या वराडासारखं बिराडासारखं किंवा बाबाबायांच्या उत्सवासारखं किंवा त्या जागरणासारखं नसतं. आणि मला तर साहित्य संमेलन हे खूप महत्त्वाचं वाटतं. पण आता दुर्दैवानं काय झालं की साहित्य संमेलन चालू असतानाच इथे आचारसंहिता चालू आहे. मला कोणीतरी सांगितलं की अहो आता आचारसंहिता चालू आहे, कसं होणार? मी म्हटलं, राजकारण्यांची आचारसंहिता असेल, ही आमची विचारसंहिता आहे. आणि ही विचारसंहिता ही 4-5 वर्षाचा फक्त विचार करत नाही उमेदवाराचा, तर पुढच्या पिढ्यांचा विचार करताय. आणि त्यामुळे साहित्य संमेलनाचं अनन्यसाधारण महत्त्व महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आहे. तुमच्या निवडीवर, साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून निवडीवर सुरुवातीला काही लोकांनी विरोध केला होता. म्हणजे कसं झालंय की लोकप्रिय जे लेखक असतात आणि काही लोक स्वतःला एलाइट समजतात, ते लोकप्रिय लेखकांना तितकंसं हे समजत नाहीत. म्हणजे समजा ज्ञानपीठ अवॉर्ड असेल, अशा गोष्टीत पण काही वेळा लोकप्रिय लेखकांना दुर्लक्ष केलं जातं. तर असं तुम्हाला वाटतं का की असं घडतं? बिलकुल वाटत नाही. उलट माझं साहित्य एक्झामिन करण्यामध्ये मराठी समीक्षा कमी पडलेली आहे. जर तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवर बघा, शशी थरूर सारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा लेखक माझ्या कादंबऱ्यावर आजकाली 10 मिनिटं बोललेला आहे. किंवा अमिताभ घोष सारखा इंटरनॅशनल रायटर 2-2 पुस्तकामध्ये भारतातल्या आवडत्या 7-8 लेखकामध्ये विश्वास पाटील हे नाव घेतो. किंवा सुनील गंगोपाध्याय सारखा बंगालचा सर्वश्रेष्ठ लेखक देश नावाच्या साप्ताहिकामध्ये विश्वास पाटील आणि महानायक या विषयावर स्वतंत्र लेख लिहितो आणि लोकांना सांगतो की सुभाषचंद्रांच्यावर कादंबरी लिहायची हे माझं जीवनभराचं स्वप्न होतं. पण पाटलांची इंग्रजी कादंबरी, इंग्रजी भाषांतर त्यांच्या महानायकचं वाचलं त्यावेळेला माझ्यासाठी काही राहिलं आहे असं मला वाटत नाही. किंवा गोव्याचा ज्ञानपीठ अवॉर्ड विजेते लेखक मावजो
दिवाळ्यांकात लेख लिहितात की पुनर्वसनावर मला कादंबरी लिहायची होती, पण विश्वास पाटलांची झाडाझडती वाचल्यावर मी हा विषय रद्द केला. असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक जर मला सांगत असतील की माझं साहित्य कसं आहे किंवा काय, किंवा आसामसारखं सरकार, आसाममधले लोक 3 लाखाचा तो इंदिरा गोस्वामी पुरस्कार माझ्या झाडाझडती आणि नागकेशरला देत असतील, तर ही जगातली अव्वल सर्टिफिकेट किंवा पसंती पाहिल्यानंतर मी कशाला विचार करू. आता ज्यांच्या पोटामध्ये दुखतं त्यांना ओवा असतो, त्यासाठी आपण प्रतिवाय करत कशाला बसलं पाहिजे. तर सध्याचं जग हे डिजिटल युग आहे पूर्णपणे, आणि डिजिटल युगामध्ये जेनजी जनरेशन जी आहे ती सतत मोबाईलवर वाचन आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल? हे बघा, तरुणांना मी असा सल्ला देईन की त्यांनी आता एक संशोधन असं झालेलं आहे की सान असो किंवा थोर असो, प्रत्येकाचा वेळ ह्या 24 तासातला 6 तास जवळजवळ मोबाईलशी खेळण्यामध्ये जातो. तर मुलांपासून काही मर्यादित काळासाठी मोबाईल दूर ठेवायला पाहिजेत. सांगली जिल्ह्यामध्ये काही गावं आता संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत मोबाईल बंद आणि टीव्ही बंद. मला एक चांगली कल्पना वाटते, कारण मोबाईलवर फक्त आपण खेळत बसतो, पुढे रीळ उघडत बसतो. पण आत्म्याचा आवाज किंवा संगीत, शास्त्र आणि साहित्य ही जी उच्च कलांची जी आराधना आहे ही तुम्हाला ग्रंथामधूनच मिळते, आणि त्यामुळे ग्रंथांना पर्याय नाही आहे. आणखी 2-3 वर्ष तुम्ही रील बघाल, रीलचे विषय संपतील, लोकांना पुन्हा ग्रंथाकडे वळावं लागेल. लेखकाकडे कोणती एक क्वालिटी पाहिजे, म्हणजे जर का मला लिखाण करायचं आहे तर हा एक गुण असलाच पाहिजे? लेखकाकडे एक औत्सुक्य पाहिजे, उत्साह पाहिजे, आणि जनामध्ये फिरण्याची तयारी पाहिजे. मानवी मन, मानवी मनाचा व्यापार हे समजून घेण्याची वृत्ती पाहिजे. तर त्यातून लेखक आपोआप घडत जातो. तरुणांची स्वप्न बघितला तर लेखक सध्या घडताना कमी दिसत आहेत का? नाही, त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. याच्यामध्ये प्रसिद्धी माध्यम ही जबाबदार आहेत. एखाद्या अभिनेत्रीला दिवस गेले, मूल होणार असेल तर तुम्ही 4-4 कॉलम बातम्या लावता, तिचे फोटो वगैरे लावता. तुम्ही एखादी कादंबरी नव्यानं आली म्हणून एखादा कॉलम कधी खर्च केलाय का? म्हणजे हे सगळी सर्वांचीच जबाबदारी आहे ना. पूर्वी वर्तमानपत्रामध्ये गुरुवारी एखादा कॉलम याची बातमी असायची, सिनेमाची वगैरे. आता आपण विशेषांक दर आठवड्याला काढतो. म्हणजे तुम्ही आता एकही महाराष्ट्रामध्ये असं वेडं वर्तमानपत्र किंवा नियतकालिक राहिलं नाही ज्याच्यामध्ये कवींच्या कविता येतात. तुम्ही कवितेला जागा देत नाही, तुम्ही कथेला जागा देत नाही, आणि तुम्ही वाचकांनाच कसं जबाबदार धरणार? तर पूर्वी स्वराज्य सारखं साप्ताहिक होतं. आरंभीच्या काळात तुमचं साप्ताहिक सकाळ घ्या किंवा इतर, आणि लोकप्रभा घ्या, ही अशी नियतकालिक होती ज्याच्यामध्ये साहित्याला कुठंतरी जागा होती. आता तुम्ही साहित्याला जागाच ठेवली नाही तर लेखक कवींनी जायचं कुठं? नाही सर, साप्ताहिक सकाळमध्ये अजूनही चालू आहे. हो आहे. सर, तुम्ही सेलिब्रिटी लेखक आहे, सिनेमा पण बनवला होता. तसं तुमच्या घरात राजकारणाची पार्श्वभूमी आहे. तुम्ही मगाशी म्हटलं तसं की तुमचे वडील शेकापचे कार्यकर्ते होते. तुम्हाला आता एकच राहिलंय राजकारणात कधी जाण्याची इच्छा आहे का? नाही, फारशी काही नाही. कधी संधी आली तर? मला नाही वाटत. पण अनेक राजकीय लोकांशी माझे जवळचे संबंध होते. त्यापैकी बाळासाहेब ठाकरे हे एक. त्यांच्या खाजगी दरबारामध्ये मी अनेक वेळेला असायचो हजर, आणि आमचं काव्यशास्त्र विनोद चालायचा. त्याबद्दल चालू वर्षीच्या एका दिवाळी अंकामध्ये, बाळासाहेब नावाचं ऋतुरंगच्या दिवाळी अंकामध्ये, मी त्यांच्या आणि माझ्या ज्या मोहरदार आठवणी आहेत त्याच्याबद्दल विस्ताराने लिहिलेलं आहे. आमच्या या कॉफी कोलॅबच्या कार्यक्रमामध्ये एक सेगमेंट आहे जिथं आम्ही तुम्हाला एक सरप्राइझिंग फोटो दाखवतो तुमच्याच आयुष्यातले, तुमच्याशी रिलेटेड. त्याच्याबद्दलची तुम्ही आम्हाला आठवण सांगायची. तर सगळ्यात पहिला फोटो मी तुम्हाला देतो, तो म्हणजे हा माझ्या आई वडिलांच्या सोबतचा, मला वाटते 2-3 किंवा 4 वर्षाचा, 3-1 वर्षाचा असेल
हा इस्लामपूरला फोटो घेतलेला होता, म्हणजे आताचं तुमचं ईश्वरपूर. हा. तर ही रम्य आठवण आहे, हा माझ्या आयुष्यातला पहिला फोटो आहे. कारण त्यावेळेला फोटोग्राफरच नसायचे ना गावखेड्यामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर हा माझ्या लग्नातला चंद्रसेना पाटील ही माझी पत्नी, आणि माझा विवाह हा 1986ला सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजच्या ग्राउंडवर झाला होता, याला कराडला. कादंबरी लिहित असताना रात्री मी नाटकासारखे त्यातले डायलॉग बोलायचो. भाऊसाहेब काय बोलले असतील, त्यांना अहमद शाह अब्दालीनं काय उत्तर दिलं असेल, आणि झोपायला 11, 11:30, कधी कधी 12 व्हायचे, आणि पुन्हा 4:30-5ला परत मी उठायचो, अर्धवट झोप व्हायची, आणि सकाळी पहाटे मला लिहायला आवडतो, पहाटे लिहायचं. हे असं अनेक दिवस चाललं होतं, आणि त्याचा परिणाम कुठंतरी माझ्या प्रकृतीवर झाला. माझं लग्न होऊन 1 वर्ष झालेलं, आणि माझ्या छातीत दुखायला लागलेलं. म्हणून मग ससून हॉस्पिटल मध्ये मला दाखल करण्यात आलं. तर डॉक्टरांनी ताण आहे, काळजी घ्या एवढंच सांगितलं. पण तिथली माझी परिस्थिती बघून माझी पत्नी, ऐतिहासिक स्त्री एखादी बोलावी तशी, पदर डोक्यावर घेऊन मला म्हणाली की इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या लाख बांगड्यांचा हिसाब ठेवणं चालू आहे. हा उद्योग आपण असाच चालू ठेवावा, पण कृपया माझ्या कपाळाचं पानिपत न होईल एवढी काळजी घ्यावी. म्हणजे लग्नानंतर तुम्ही त्यांना वेळ कमीच दिला, याची कधी खंत आहे का त्यांना? नाही, असं काय नाही. शी वॉज ऑल्सो इन्व्हॉल्व पार्टी. त्यानं पण काहीतरी चांगलं करतोय वाटायचं. आणि माझे सासरे खूप मोठे वाचक होते, रसिक होते, आणि त्यामुळं तो काही प्रश्न नव्हता. ओके, पुढचा फोटो. हा नोकरीमध्ये आल्यावर माझा आणि नेहरू फुल्यांचा फोटो आहे. हा मला वाटतं लोणंदच्या सर्किट हाऊसवर घेतलेला आहे. पण याची आठवण अशी की त्या काळात नेहरू फुले हे कोल्हापूरला 30 दिवसापैकी 24 दिवस तरी असायचे. अनेक पत्रकार म्हणून मी त्यांना भेटायचो. त्यांची माझी खूप मैत्री झाली होती. ते माझ्या मोठ्या भावांसारखेच होते. आणि मी, उत्तम कांबळे, आम्ही सारखे नेहरू भाऊंकडे जायचो, गप्पा मारायचो. तर तो त्यांच्या सानिध्यातला हा माझा फोटो आहे. त्यांच्यासोबतची काही आठवण? खूप आहे. म्हणजे ते विलन जरी असले तरी लोकांच्या मनात ते मोठा नाही माणूस नाही, म्हणून- विलन कसले, तो फार जबरदस्त माणूस होता. मी त्यांच्यावर पण एक शब्दचित्र लिहिलेलं आहे, निळू भाऊ म्हणून. म्हणजे माझं एक पुस्तकच आता लवकरच येणार आहे, माणसं माझी, विठा ते विल्यम शेक्सपियर. म्हणजे जी माणसं मला जीवनात प्रत्यक्ष भेटली किंवा न भेटली, पण ज्यांनी माझ्या जीवनावर परिणाम केला, त्यामध्ये निळू फुल्यांचं पण शब्दचित्र आहे. खूप त्यांच्या आठवणी सांगण्यासारख्या आहेत. मला वाटतं देहू आणि आळंदी ही आपली इथली तीर्थस्थानं आहेत. आणि रामनगरकर त्यांचे सहकारी अभिनेते विनोदी, त्यांचं इथं लक्ष्मी रोडला वंदन नावाचं काहीतरी केश कर्तनालय होतं. आणि मी कोल्हापूरवरनं आलो होतो विद्यार्थी दशेत, आणि निळू भाऊ आहेत का चौकशी करावी. तर तिथे गेलो तर निळू भाऊ होते. ते म्हणाले, अरे चल चल, मोकळा असलास तर टॅक्सीत बस माझ्याबरोबर, तुला तो एके ठिकाणी घेऊन जातो, वेळ आहे ना? मी म्हटलं आहे. आणि मग आम्ही, देहू होतं की आळंदी होतं मला आठवत नाही, पण त्या नदीच्या आल्याड त्यावेळेला सगळी शेती होती, एकही घर नव्हतं देहू आळंदीच्या समोरच्या बाजूला. आणि तिथे एक कौलारू घर होतं, तिथे एक मूर्तिकार राहत होता. आणि त्या मूर्तिकाराची इच्छा होती की निळू भाऊनी यावं आणि आपल्या घराला भेट द्यावी. पण त्या काळामध्ये शाहरुख खान वगैरे पेक्षा अधिक लोकप्रिय निळू फुले होते गावागावामध्ये. निळू भाऊ आले म्हटलं की 1,500-2 हजाराची गर्दी व्हायची. मग आम्ही मूर्तिकाराच्या घरामध्ये जाऊन बसलो, आणि हे गावात कुठेतरी कळालं की निळू फुले इथं आलेले आहेत. समोर एवढी गर्दी झाली आणि प्रचंड वाढू लागली, 1,500-2 हजार लोक. आणि मग या निळू फुले बाहेर या, बाहेर या, ये यायचे, नमस्कार करायचे, पण लोक काय हटायला तयार नाहीत, पोलीस नव्हते. आणि मग लोकांनी वेडेपणानं त्या कौलारू घरावर दगड मारायला सुरुवात केली, आणि त्या मूर्तिकाराच्या घराचं खूप नुकसान झालं. मग उशिरानं पोलीस आले. मग पोलिसांच्या पाऱ्यामध्ये आमची सुटका झाली. आम्ही पुण्याला आलो.
पण नंतर मला असं समजलं की त्या मूर्तिकाराचं नुकसान भरलं जावं म्हणून दर महिन्याला निळूभाऊ त्याला काहीतरी एक ठराविक रकमेची मनी ऑर्डर पाठवायची. अशा खूप आठवणी आहेत त्यांच्या. हा सकाळमध्ये पहिल्या पानावर आलेला मला वाटतं 1992-93चा फोटो आहे. हा 1992चा आहे. तर हे आमचे दादा म्हणजे शिवाजी सावंत आहेत, प्राध्यापक गप्र प्रधान आहेत, समाजवादी नेते. हा मी आहे आणि हे दिलीप माजगावकर आहेत. तर मला वयाच्या 32व्या वर्षी साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जाहीर झाला आणि त्यानंतर मी पुण्यात आलो होतो. त्यावेळेला माजगावकरांनी त्यांच्या ऑफिसमध्ये एक छोटासा सत्कार माझा आयोजित केलेला होता आणि त्याचं व्रत दुसऱ्या दिवशी असं सकाळच्या पहिल्या पानावर आलेलं होतं. त्या फोटोज शिवाजी सावंत पण आहेत आणि एक कॉमन गोष्ट आहे की तुम्ही संभाजी कादंबरी तुमची इतकी प्रसिद्ध आहे आणि शिवाजी सावंतांची छावा सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. छावाबद्दल तुमचं काय? छावा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लिहिली, मी संभाजी माझ्या पद्धतीनं लिहिली. पण शिवाजी दादांचे आणि आमचे खूप जवळचे संबंध होते. त्यांच्या विवेकानंद सोसायटीमध्ये आम्ही राहायचो वगैरे वगैरे, जायचो त्यांच्याकडे. खूप ते मला मार्गदर्शन करायचे. एवढंच नव्हे तर पानिपत कादंबरी आल्यावर रविवारच्या सकाळच्या अंकामध्ये शिवाजी सावंतनी त्याचं परीक्षण लिहिलंय आणि मला शाबासकी दिली. तुम्हाला गंमत सांगेन की कलावंत हे कसे हिशोबी नसतात. याचं उदाहरण म्हणजे शिवाजी सावंत सुद्धा. त्यावेळेला श्रीनिवास पाटील हे जिल्हाधिकारी होते आणि ॲडिशनल कलेक्टर आमचे शिवाजीराव देशमुख होते. शिवाजीराव देशमुख सुद्धा चांगले रसिक आणि पूर्वी ते प्रांत होते, कुठे कोल्हापूरला करवीरला होते. तर दादांची इच्छा अशी शिवाजी सावंतांची की आपल्या लेखकीय कार्यक्रमासाठी वगैरे एखादी जागा मिळाली तर बरं होईल. आणि मग हे मला वाटतंय 88-89 वगैरे साल, नाही 86-87 साल असं. आणि मग मला ह्या दोघांनी सांगितलं, झारे बाबा शिवाजी सावंतांसाठी जागा शोध. आणि आता जिथे तो कात्रजचा मोठा चौक आहे, जिथं हजारो गाड्या थांबतात संध्याकाळी, त्याच्या पलीकडे ओढा आहे, तिकडे बैलगाडीची वाट होती फक्त, तिथे रस्ता नव्हता. आणि तो ओढा ओलांडल्यानंतर पलीकडे मी गेलो आणि दादांना मी सरकारी 2 एकरची जागा दाखवली. तर त्यांनी जरा कंटाळा केला, अरे कशाला रे, इथे जायला नीट रस्ता नाही, कशाला 2 एकर, दुसरीकडे कुठंतरी बघूया. आणि हे दोघं शिफारस करून त्यांना ती 2 एकर जागा द्यायला तयार होते. पण त्यांनी कंटाळा केला आणि आता पुन्हा एवढं बदललंय की ती 2 एकर जागा असती तर किमान एक 11 म्हणजे 800-900 करोड रुपयाची ती जागा झाली असती. पण आम्हा कलावंत लेखकांना त्याची काही तमा नसते, तसं त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला. हे मला तिथे आता कात्रज चौकात कधीही गेलो की मला आठवतं, कारण तिकडे पलीकडे बैलगाडीचा रस्ता नव्हता, गाडी पण जात नव्हती. आमची जीप आम्ही आल्याड थांबवली त्या चौकात आणि ओढ्यातून पल्याड गेलेलो होतो आम्ही. हा एक सुंदर माझ्या आयुष्यातला फोटो आहे. हा 1991चा असावा. इथे रणजित देसाई बसलेले आहेत, शेजारी आमचे मेहता आहेत, अनिल मेहता, त्याच्या बाजूला दिलीप माजगावकर आहेत, इकडे तुमचे संपादक अनंत दीक्षित आहेत. आणि कोल्हापूरला ग्रंथ प्रदर्शन होतं आणि झाडाझडतीचं प्रकाशन होतं. आम्ही मेहतामार्फत दादांना सांगितलं की तुम्ही या वगैरे. ते म्हणाले पुस्तक पाठवून द्या. पण त्यांनी मला पहिलंच बोलावून सांगितलं की बाळ म्हणे, मी चौकशी केली, तुम्ही निवडलेला जो हॉल आहे तो पहिला हॉलवर आहे आणि तिथे उंच पायऱ्या आहेत, त्यामुळे मला काय तिथे वर येता येणार नाही. मी अनिलच्या गाडीतून खालीच उतरतो, तुम्ही खाली या, पायरीजवळच मी प्रकाशन करतो, निघून जातो, पुढे तुम्ही कार्यक्रम कंटिन्यू ठेवा. आणि जे प्रकाशना दिवशी आम्ही त्यांची वाट बघत थांबलो. मेहतांची गाडी आली, दादा खाली उतरले आणि कोणाचा तरी हात पकडून म्हणाले, चला रे वर निघूया. आणि ते सर 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 असे वर आले पायऱ्या चढत. मी म्हटलं दादा त्रास होईल वगैरे. अरे सोड म्हणे, तुझ्या झाडाझडतीच्या शब्दांनी मला एवढं बळ दिलं की हा जिना चढून जायला पाहिजे असं मला वाटलं.
आणि मग प्रकाशनाच्या वेळेला ते म्हणाले की या विश्वाच्या पुस्तकांनी त्याच्या शब्दांनी मला एक जिना चढायला लावला, पण याने एवढं सुंदर कादंबरी लिहिलेली आहे की तो अनेक पायऱ्या जीवनामध्ये या पुस्तकाच्या जीवावर चढेल, असा त्याने आशीर्वाद दिला. आणि खरोखर नंतर 2 वर्षाच्या आत त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. झाडा झडतीला धरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्यातली पात्र इतकी खरी आणि जिवंत आहेत. बाकीचा कादंबरी, ऐतिहासिक कादंबरी ह्याचा सगळं लेखनाचा बाज वगैरे हे ठीक, पण झाडा झडतीचं एक वेगळंच स्वतःचं अस्तित्व वाटतंय मला. त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, त्यातली जिवंत पात्र आहेत हो ती सगळी. आता तो खैरमडे गुरुजी आहे, तसे अनेक लढाऊ कार्यकर्ते आम्ही बघितले होते की बाबा आढावांचं काम त्यावेळेला मी याच्यात बघितलं, चास कमांचा लढा बाबा आढावांचा चालू होता. त्याच्यानंतर नाना शेटे म्हणून, संतराम पाटील, ही कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कोल्हापूरचे होते. आमचे कॉम्रेड पाटणकर, भारत पाटणकर, त्याच्यानंतर बळीराजाचे आमचे संपतराव पवार, त्याच्यानंतर उजनी धरणग्रस्तांचे नेते तुमा सरडे गुरुजी, आणि कराड जवळच्या दरवर्षी पुराच्या पाण्यामध्ये जाणारा आपला महारवाडा वाचवण्यासाठी धडपडणारे आमचे सावंत गुरुजी, ह्या सगळ्यांचं कुठेतरी ते एक मिश्रण होतं. त्याच वेळेला मी मेधा पाटकर यांची सुद्धा भाषणं यशोदामध्ये ऐकली होती, मुंबईला ऐकलेली होती. मेधाताईंनी सुद्धा आम्हाला प्रभावित करून सोडलेलं होतं. तर या सगळ्या लढाऊ भिडाऊ कार्यकर्त्यांचं सार म्हणजे खैरमोडे गुरुजी आहे. आणि खैराचं झाड हे इतकं चिवट असतं की कुऱ्हाड तुटते पण झाड तुटत नाही, म्हणून खैरमोडे नाव मी दिलेलं आहे. तर ती सगळी जिवंत पात्र होती. आणि ती कादंबरी वाचून इंदिरा गोस्वामी खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी ठरवलेलं होतं की महाराष्ट्रात यायचं आणि एक 3-4 जागा तरी मला दाखव की त्या हैबतीचा मृत्यू कुठं झाला, त्या धरणाला कुठल्या धरणातून लोक आक्रोश करत निघालेली होती वगैरे, तो मला बुडिताचा एरिया पण बघायचा. असं त्यांनी अनेक मला गोष्टी सांगितल्या होत्या. मिरजकर नावाचे प्राध्यापक होते त्यावेळेला दिल्ली युनिव्हर्सिटीचे, ते त्यांच्याबरोबर येणार होते. आमचं ठरलं होतं, पण त्यांच्या आजारामुळे ते येऊ शकले नाहीत. पण पुढे 7-8 वर्षानं त्यांच्याच नावाचा तो राष्ट्रीय पुरस्कार इंदिरा गोस्वामी मला मिळाला. आणि हा फोटो हा 2000 साली गुवाहाटीमध्ये मोठा 3 लाखाचा पुरस्कार होता. आणि जवळजवळ 10,000 लोक या कार्यक्रमाला हजर होते. आणि खूप मोठं कौतुक, तिथले राज्यपाल आहेत आणि तिथली सगळी मंडळी आहेत. तर या फोटोमधला तो प्रसंग आहे. आणि तो पुरस्कार मला वाटतं यापूर्वी फक्त माझ्या आधी तो पुरस्कार महाश्वेता देवींना मिळालेला होता, भैरप्पांना मिळालेला होता, अशा 2-3 मिळालेला होता. मला 3रा किंवा 4था पुरस्कार असेल. हा, चंद्रशेखर कंबारना मिळाला होता. ह्या 3घांना मिळाल्यानंतर 4था मला मिळालेला होता. ज्यावेळेला असं पुरस्कारांना सन्मानित होतं एखाद्या लेखकाला, त्यावेळी भावना काय असते? कारण की एकतर लेखकांपर्यंत पोहोचत नाहीत लोक, म्हणजे त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, हे नाही, पण लेखकाला अशा पद्धतीने जेव्हा पुरस्कार मिळतो त्यावेळी लेखकाची भावना काय असते? मी तुम्हाला खरं सांगू का, पुरस्कारासाठी लोकांनी थांबू नये, लिहित राहावं. तुम्ही लिहित बसलात तर कधी ना कधी पुरस्कार मिळतात. आता माझाच अनुभव की झाडाझडतीच्या आधी 3 वर्ष आधी पानिपतला पुरस्कार मिळालाच पाहिजे म्हणून बहुतांशी 90% लोकांची पसंती असायची. पण काही लेखकांनी विरोध केला की कशाला नव्या लेखकाला द्या वगैरे वगैरे. आणि 4थ्या वर्षी मला नेमका झाडाझडतीला मिळाला. तर तुम्ही तुमचं लेखन चालू ठेवलं पाहिजे. काही वेळेला काय होतं की एखादं सुंदर पुस्तक लेखकाने लिहिलेलंही असतं, पण त्याचं कौतुक पाहण्यामध्ये, आणि त्याच्या किती आवृत्त्या निघाल्या, 25 निघाल्या की 30 निघाल्या, आणि तो डिमडिम वाजत फिरतो. आपण काल काय लिहिलं, सकस लिहिलं ते विसरायचं आणि नव्या दिवसाबरोबर नव्या सूर्याला सामोरं जाण्याची जर वृत्ती ठेवली तर लेखक मोठा होतो. अन्यथा मग लोक थांबतात. आता मराठीमध्ये सुद्धा आमच्या एकदम मोठी प्रकाशन ग्रह एवढी मोठी होती की लोक हुरळून जायचे. मौजेनं माझं पुस्तक घेतलेलं आहे म्हणून त्या आनंदामध्ये पुढं 5-5 वर्ष 6-6 वर्ष काही न लिहिणारे लेखक कवी मला भेटलेले आहेत. मधली 6 वर्ष गेली ना. असं करून चालत नाही. लेखकानं लिहितं राहावं.
हा एक गोड फोटो आहे. ही फिल्म सिटी मधला फोटो आहे. त्यावेळेला पानिपत कादंबरी हिंदीमध्ये आलेली होती आणि तिचं प्रकाशन आहे. त्या प्रकाशनासाठी दस्तूरखुद्द दिलीप कुमार आहेत. त्यांच्या शेजारी माधुरी दीक्षित आहे. त्यावेळेला माधुरीचं वय मला वाटतं 22 किंवा 23 वर्ष होतं. आणि हा माझा फोटो आहे. इथे पाठीमागे जब्बार पटेल दिसतात. हे गोविंद स्वरूप आहेत. तर तिथे हा खूप छान प्रकाशन समारंभ झालेला होता. आणि दिलीप कुमारचं एक वाक्य मला आठवतं की कोणीही अभिनेता हा एखाद्या सुंदर पुस्तकापेक्षा मोठा नसतो, असं त्यांनीच करून माझी भलावण गायलेली होती. आणि त्यांच्या हातामध्ये माझी पानिपत कादंबरी आणि त्यांनी सन्मान करावा. म्हणजे खरं सांगायचं तर दिलीप कुमार ही एवढी मोठी हस्ती होती की कोल्हापूरला लक्ष्मी आणि सरस्वती नावाची थिएटर एका बाजूला होती. कॉलेजला असताना तो गंगा जमुना सिनेमा लागलेला. गंगा सिनेमा म्हणजे रिरनला होता. पण एवढी गर्दी असायची की आणि आम्ही आपले शेवटचा तो 1 रुपया 5 पैशाचं तिकीट आमचं. त्यामुळं त्याला नंबर नसायचे आणि नंबर नसल्यामुळे ते सगळे लाईनीनं उभं राहायचे. आणि एकदा ती दरवाजा उघडला की सगळे आत पडायची जागा पकडण्यासाठी. त्यावेळेला मला आठवतं की कोणीतरी माझा मागे शर्ट खेचला आणि शर्ट तुटून दुसऱ्याच्या हातामध्ये गेला. तो शर्ट मी असा पोटाशी पकडला आणि गंगा जमुना बघायला बसलो. मी ही आठवण दिलीप कुमारना अनेकदा सांगायचो आणि ते हसायचे. आणि दिलीप कुमारचं वैशिष्ट्य असं की प्रचंड साहित्याचे भोगते होते ते. अख्खा शरदचंद्र जवळजवळ त्यांच्या पाठ होता. आणि त्यामुळे शरदचंद्र असेल किंवा दोस्ताय वास्के असेल, थॉमस हार्डी असतील, हे माझे आवडते लेखक त्यांचे आवडते होते. आणि त्यामुळं मला त्या फिल्म सिटीच्या दिवसाचा खूप चांगला उपयोग झाला. मला तर असं वाटतं की मनुष्याच्या जीवनामध्ये काही वेळेला सुवर्ण क्षण येतात. फिल्म सिटीमध्ये आयुष्याच्या आरंभीला मला खूप मोठी माणसं भेटली. म्हणजे तिथं राही मासूम राजा, आधा गावसारखं कादंबरी लिहिणारा, महाभारत लिहिणारा लेखक रोज तिथं भेटायचा. B.R. चोप्रा तिथं रोज भेटायचे. त्याच्यानंतर असे अनेक मोठे हिंदी कवी आणि लेखक भेटायचे. तो सुवर्ण काळ होता. म्हणजे जेवढी आयुष्याच्या सुरुवातीला मला संपन्न गिरीशिखरासारखी माणसं भेटली, नंतर 50 नंतर मला कटकटीची तेवढीच लोक भेटली. माणसाचं जीवनी असं खालीवर होत असतं, त्याला इलाज नाहीये. साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण म्हणजे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर ह्यावर्षी काय मुद्दे असतील किंवा कशा पद्धतीनं ते अजून मी ठरवलेलं नाहीये. मला साहित्य संमेलनात तुम्ही काय बोलणार आहात तर मी त्यांना सांगतो की तुमच्याकडे 1-2 मुद्दे असले तर द्या. तर तुमच्याकडे सुद्धा काही मुद्दे असले तर मला द्या, मी त्याच्यामध्ये समाविष्ट करेन. मुद्दा हाच वाटतो मला की तरुण पिढी आहे ना, थोडीशी लिखाणाकडं वाचनाकडं वळत नाहीये. डिजिटल ह्यानं इतकं वेढलेलं आहे, म्हणजे कामाचा भाग पण आहेच त्याच्यामध्ये. तर तो थोडासा वळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील हे मला जास्त त्यात घेण्यासाठी योग्य वाटतं. आपण करू, जरूर विचार. हा, म्हणजे डिजिटलला अगदी विरोधी हे न देता त्याचा उपयोग करून वाचनाकडे कसं वळता येईल किंवा लिखाणाकडे साहित्याकडे वळता येईल, हा मला बॅलन्स त्यामध्ये साधायचा. हे काय आहे, हे सगळे आपल्याला आपण रस घ्यायला पाहिजे. हो, तुम्ही सिनेमाला जाता कंपल्सरी जवळजवळ किंवा अगदी मनापासून 400 रुपयाचं पॉपकॉर्न प्रत्येकाच्या हातात असतं. कुटुंबातले 4 लोक असतात. 1600 रुपये तुम्ही पॉपकॉर्नला खर्च करतात आणि त्यावेळेला चर्चा करता, अरे बाप रे, आता मराठी पुस्तक कुठलंही 300 रुपयाच्या खाली नाही. अरे तुला त्या पॉपकॉर्न मधून काय मिळालं? आणि मराठी ग्रंथ तुमच्या घराची, तुमच्या पुढच्या पिढ्यांची सेवा करणार आहे आणि तुमचं घर श्रीमंत करणार आहे. त्यामुळे आपल्या घराची श्रीमंती, तना मनाची श्रीमंती कशी आहे ही प्रत्येकानं ठरवायची आहे. आणि पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार, हा प्रसार खूप झाला पाहिजे असं माझं मत आहे. अगदीच. तसं आता पुणे फेस्टमध्ये आता बघितलं तर गर्दी खूप झाली होती. पुस्तकं विकत घ्यायला लोक आली होती. म्हणजे तरुण मुलं जास्तीत जास्त प्रमाणात मला वाटतं येत आहेत. साहित्य संमेलनात पण येतीलच. पण अशा पद्धतीचे काय बदल करावेत की ही मुलं येतील? म्हणजे एक गोष्ट मान्य आहे की मुलांनी वाचलं पाहिजे, आपण सांगू वगैरे,
पण साहित्यकांकडून किंवा एकूणच साहित्य मंडळाकडून वगैरे काय प्रयत्न केले पाहिजेत की ही जास्तीत जास्त पोरं येतील? महाराष्ट्राची साहित्य संस्कृती, मराठी भाषा ही धोक्याच्या रेषेमध्ये आहे आणि त्यामुळं स्वातंत्र्याच्या आंदोलनात जसे लोक घराघरातून सहभागी झाले होते तसं या भाषेच्या प्रश्नावर जोपर्यंत घराघरातून लोक उठत नाहीत, पेटत नाहीत, ही ज्ञानोबा तुकोबाची भाषा आहे, ती टिकली पाहिजे म्हणून जोपर्यंत प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत काही घडणार नाही. कारण शेवटचं एकच सांगेन की आपली आई ज्या वेळेला आजारी असते त्यावेळेला पलीकडच्या सोसायटीतल्या कुठल्या तरी माणसानं यावं आणि तिला हॉस्पिटलमध्ये ठेवावं हे अपेक्षा करण्यात चूक आहे. आपली आई आजारी असल्यावर तिची काळजी आपण घ्यायला हवी. तर माय मराठीसाठी प्रत्येकानं आपल्या आयुष्यातले काही क्षण वेगळे काढले पाहिजेत असं माझं या निमित्तानं मत आहे. या सगळ्या चर्चेतून मला अतिशय आनंद होतोय की लेखन, साहित्य आणि तुमचा थोडक्यात जीवन प्रवास आम्ही सगळा बघितला आणि हा आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा खूपच मोलाचा ठरेल. आजच्या या भागामध्ये विश्वास पाटील सर आले, आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर इतके किस्से आम्हाला जे माहीत नव्हते ते समजले आणि नक्कीच ही चर्चा अजून खूप वाढू शकते, पण कुठेतरी वेळेचं बंधन आहे म्हणून आपण थोडंसं थांबूया आज. आणि सर तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.